नमस्कार. धनगर समाज सेवा संघ मागील 40 वर्षापासून या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करतो आहे आणि अतिशय चांगला आज या ठिकाणी कार्यक्रम साजरा झाला. जवळजवळ आज आम्ही आयुष्यमान भारत कार्ड योजना याचे जवळजवळ 70 ते 80 पर्यंत फॉर्म भरलेले आहेत. त्याचबरोबर झेब्रो फाउंडेशनतर्फे आम्हाला आज चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांचाही महात्मा ज्योतिबा फुले याच्यामधून एक निशुल्क त्यांनी आज या ठिकाणी सेवा दिली. त्याच्याबद्दल श्री गडकरी साहेब यांचा आम्ही आभार मानतो. त्यांची जी टीम आहे त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर संजय नलावडे सर या ठिकाणी आम्हाला आले, त्यांनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. आणि विशेष सहकार्य श्री आशिषजी गडकरी आणि संजयजी नलावडे सर यांनी केलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. संपूर्ण चेंबूरवर हा कार्यक्रम आपल्या झेब्रो फाउंडेशनच्या माध्यमातून इथे राबवला जातो आहे. पण आज इथे धनगर समाज विकास संघाच्या माध्यमातून आयुष्यमान आरोग्य योजनेचे कार्ड वाटपचा कार्यक्रम इथे आज घेतलेला. त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी सहभाग घेतला, त्याबद्दल धनगर समाज विकास संघाचे विशेष आभार. त्यांनी सकाळपासून सगळ्यांना घराघरात जाऊन लोकांना बाहेर काढून त्यांचे डॉक्युमेंट जमा करून या योजनेसाठी त्यांना लाभ घेण्यासाठी समजावून सांगून या गोष्टी केलेल्या आहेत. त्याबद्दल खरंच खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे आणि पुढील असेच कार्यक्रमांना आमचं आणि झेब्रो फाउंडेशनच्या आशिष गडकरी साहेबांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभत राहील. त्याच्याबद्दल आज खूप बरं वाटतं की आज इथे समाजाने बोलवलं, आमचा आदर सत्कार केला आणि आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धनगर समाज विकास संघ सालाबादप्रमाणे ते नेहमीच पूजा करत असतात. त्या पूजेनिमित्त आज आम्ही एक आशिष गडकरी हे झेब्रा फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी विशेष सहकार्य केलं. त्यानिमित्ताने या पूजेनिमित्ताने तर आम्ही आपल्या इथे स्थानिक रहिवाशांना एक 5 लाखाचं आयुष्यमान भारत योजनेचं जे कार्ड आहे तर त्याचे जवळजवळ 70 ते 80 फॉर्म भरून घेतले आणि त्याचा लाभ त्यांना एक 5 लाखापर्यंत त्यांना तो लाभ मिळणार आहे. तसेच गुणवंत विद्यार्थी आहेत, आपले धनगर समाजाचे गुणवंत विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक बक्षीस समारंभ आपण ठेवलेला आहे. तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा सत्कार या पूजेनिमित्ताने ठेवलेला आहे. तर त्याबद्दल धन्यवाद. खरंच विशेष आभार मानू इच्छितो धनगर विकास संघाचे, कारण ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी यांच्या विचारांवर ते चाललेले आहेत. कारण नुसतीच पूजा घेतलेली नाही आहे त्यांनी, तर विशेष मी आभार मानतो झेब्रा फाउंडेशनचे आणि आमचे आदरणीय सर संजय सरांचे की त्यांनी सहकार्य केलं यांना. त्यांनी जे आयुष्यमान कार्ड असू दे किंवा जे उपक्रम राबवलेत जे सध्याच्या वेळेला अतिशय गरजेचे आहेत आणि ते उपक्रम त्यांनी राबवून समाजात एक चांगला पायंडा पाडलेला आहे की तुम्ही नुसतंच एखादा धांगडधिंगा कार्यक्रम घेण्यापेक्षा समाजाला कसं आपल्या दृष्टीने चांगलं काही देता येईल हे या धनगर समाजाच्या या कार्यक्रमात मला प्रकर्षाने जाणवलं आणि नक्कीच माझं त्यांना नेहमी सहकार्य राहील. त्यांचा माझ्या पाठीशी नेहमी आशीर्वाद राहू द्या अशी मी संत बाळूमामाजवळ प्रार्थना करतो. जय मल्हार. धनगर समाज विकास संघ या संस्थेच्या वतीने आज ह्या ठिकाणी काळंबा मातेचा मांडाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी पार पडलेला आहे, संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने ह्या ठिकाणी चेंबूर विभागातील बहुसंख्य समाज बांधव ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्या ठिकाणी आज सकाळपासूनच आपला आयुष्यमान कार्डाचा जो विमाचा कार्यक्रमाचा ह्या ठिकाणी झेब्रा फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या ठिकाणी कार्यक्रम राबवलेला आहे, त्यांचे आम्ही प्रथम धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी नगराळे साहेब, संजय नगराळे साहेब, त्याचसोबत आमचे राजू नगराळे साहेब, आमचे समाज नेते आमचे अंबाजी माने साहेब आणि आमचे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बाळासाहेब, ह्या सर्व ह्या संघटनेत आमचे शिंदे साहेब, हे सर्व नेते मंडळी आहे ह्या ठिकाणी खूप मोठं जोशात काम करत असतात. समाज विकासाच्या संघटनेतनं लहान मुलांना गुन्हेगारांचा प्रोत्साहन देण्याचा कार्य करत असतात. समाजाच्या ज्या ज्या अडचणी असतात तिथे धावून काम करण्याचे ही मंडळी काम करत असते. असं मोठ्या प्रमाणे कार्यक्रम होत असतो आणि त्यानिमित्ताने ह्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आदर सत्कार केल्यामुळे आम्ही त्यांचं जे मनपूर्वक आभार मानतो. जय मल्हार, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धनगर समाज विकास संघ या संस्थेचं अनेक वर्षापासून हा
समाजाचा मेळावा किंवा स्नेहसंमेलन हे होत असतं. त्यानिमित्ताने सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र येतात आणि तो एक एकोपा जो आपण आपल्या गावाला आपल्याला बघायला मिळतो तर तेच त्या स्वरूपामध्ये या ठिकाणी तो कार्यक्रम या ठिकाणी सादर होतो. अनेक वर्ष मी या कार्यक्रमांना उपस्थित राहिलो, ज्यामध्ये गजानृत्य या ठिकाणी घेतलं जायचं. त्यानंतर आम्ही मोठा कार्यक्रम समोरच्या हॉलमध्ये पण घेतला होता. पण परंतु मधल्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये हा कार्यक्रम थोडासा सगळेच कार्यक्रम थांबले होते. परंतु आता नव्या उमेदीने सर्व कार्यक्रम आणि सर्व सण हे मोठ्या उत्साहामध्ये साजरे होत आहेत आणि त्याप्रमाणेच आपला हा देखील उत्सव एक चांगल्या स्वरूपामध्ये आपण साजरा करण्याचा या ठिकाणी निश्चय केलात. आपण सगळे आम्हाला येऊन भेटलात. माननीय खासदार साहेबांकडे देखील आपण आला होतात, परंतु उद्याच्या अधिवेशनामुळे ते दिल्लीला संध्याकाळी निघाले. परंतु या ठिकाणी त्यांच्याही शुभेच्छा मी आपल्याला देऊ इच्छितो आणि आपण त्यांच्याकडे जी मागणी केलेली आहे ही रास्त मागणी आहे आणि फार जुनी मागणी आहे. मधल्या काळामध्ये ते राहून गेलं कोरोनाच्या काळामध्ये देखील, परंतु आता यावेळेला करण्याचं आश्वस्त हे खासदार साहेब यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. तर ते आपण काम पुढे करूया आणि अशाच प्रकारचा हा कार्यक्रम पुढच्या वर्षी मोठ्या स्वरूपामध्ये जो आपण मागे घेतला होता, आमचे बाळा कोकरे होते, आपण सर्व माने आणि सर्व मंडळी होते, तर तसा एक मोठा कार्यक्रम करूया. पण आज या छोटेखानी कार्यक्रमामध्ये देखील विद्यार्थ्यांसाठी खास करून या ठिकाणी त्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे समाजाचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा सन्मान करण्यात आला आणि आमच्यासारखे जे या ठिकाणी उपस्थिती प्रमुख आम्हाला तुम्ही बोलवलं, आमचा देखील मान सन्मान केला. तर आपण हे प्रेम जे आहे हे असंच वृद्धिंगत राहू द्या आणि शिवसेना या पक्षाबरोबर आपण सगळे बरोबर आहात याचा देखील आम्हाला अभिमान वाटतो आणि आमच्याकडून पक्ष म्हणून सरकार म्हणून ज्या काही मदतीची अपेक्षा आपण करतात ती संपूर्ण मदत आपल्याला जरूर मिळेल आणि महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या योजना ज्या घटकधारकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या पोहोचवण्याची जबाबदारी देखील आमची आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण एकत्र राहून काम करूया आणि आपल्या समाजाचा विकास करूया, उन्नती करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मी धनगर उत्कर्ष मंडळ असं म्हणणार नाही, कारण हे माझंच मंडळ आहे आणि प्रतिवर्षी हा जो मांडाचा कार्यक्रम असतो या मांडाच्या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून उपस्थित असतो. हा कार्यक्रम आमच्या समाजाचा असा आम्ही समजतो. गवळी समाज आणि धनगर समाज यामध्ये काही वेगळा फरक नाही आहे, परंतु एका गवळ्यांचं आणि धनगरांचं हे आराध्य वेगवेगळं असलं तरीसुद्धा त्यांचं एकंदर वागणं किंवा इतर राहणीमान सगळ्या व्यवहार हे एक टाईपचेच आहेत. आणि माझा संबंध बाळा कोकरे किंवा आमचे जे या ठिकाणचे संपूर्ण धनगर समाज आहे, मानेसाहेब आहेत, इतर समाज आहे, यांच्यासोबत आम्ही नेहमीच घडून मिळून राहतो. आजच्या मांडाच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित आहोत. अतिशय चांगला कार्यक्रम, स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी तुमच्या समाजाच्या वतीने या ठिकाणी होतो. मधल्या काळामध्ये जसं राणेसाहेब म्हणाले की 2 वर्षासाठी हा थांबला होता, कारण करोनाचा काळ असल्यामुळं काही निर्बंध असल्यामुळं तो होत नव्हता, परंतु तितक्यात जोमाने तुम्ही सर्वजण एकत्र येता आणि हा चांगला कार्यक्रम करता. एक मुंबईसारख्या ठिकाणी एकत्र येऊन एकोप्याने वागणं ही दुर्मिळ गोष्ट आहे, परंतु अशा काही संस्था आहेत त्या निवडक आहेत आणि त्या या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या समाजाचा उत्कर्ष साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यापैकी आपलं मंडळ एक आहे. आपण आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून जी काय मदत मागितलेली आहे खासदारांकडे, मी राणेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही प्रामाणिकपणे जे काय तुम्हाला देता येईल ते देण्यासाठी प्रयत्न करू. हे कार्यालय नूतनीकरणाचा प्रश्न असेल तर तो नक्कीच आम्ही या ठिकाणी पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तो झाला पाहिजे ही आमची धारणा आहे आणि ते करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत आपल्याबरोबर. परंतु मी इतर काही गोष्टी सांगेन की या संघटनेला पाठबळ देण्यासाठी सुद्धा जसं आमचा भवन कोकरेंचा मुलगा आणि दुसरे सावजींचा मुलगा वगैरे हे सगळी टीम, युवा टीम आमच्या पाठीमागे आहे. मला अभिमान वाटतो की मी ज्या विभागात राहतो त्या विभागातून मी ज्या विभागाचा शाखा प्रमुख होतो त्याच विभागातून भवन कोकरे आमचा बाळासाहेबांचे बंधू या ठिकाणी उपशाखा प्रमुख झालेत. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जरी वयाने जरी लहान असले तरी त्यांच्याकडे चिकाटी आहे. त्यांचा मुलगा चांगला काम करतोय, सावजींचा मुलगा चांगला काम करतोय शिवदूत म्हणून. भविष्यात अशी मुलं घडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
तर ही जी यंग जनरेशन आहे, यंग पिढी आहे, ती माझ्यासोबत या ठिकाणी या विभागात यादी भागातच काम करायचं आहे. तुम्हाला पूर्ण कुठे घाटल्यामध्ये पूर्ण फिरायचं नाही आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी तुम्ही काम करा. तुम्हाला लागेल ती मदत वैयक्तिक मी त्या ठिकाणी सामाजिक कार्य करताना देईन आणि असंच पाठबळ तुम्ही सेनेच्या पाठीमागे ठेवा. आम्ही तुमच्या सदैव हाकेला ओ देऊ आणि तत्परतेने तुमच्या हाकेला धावून येऊ एवढे याच ठिकाणी मी सांगतो आणि तुर्तास मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. इथे धनगर समाजाचा आमचा जो प्रोग्राम असतो देवदिवाळीचा, हा दरवर्षीप्रमाणे आम्ही सालाबादाप्रमाणे इथे देवदिवाळीचा प्रोग्राम करतो. यामध्ये विद्यार्थ्यांचं गुणगौरव, त्यानंतर जे वयस्कर लोक आहेत सिनियर सिटीजन त्यांच्यासाठी आम्ही शाल श्रीफळ आणि जे रिटायर झालेले आहेत सेवानिवृत्त आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही शाल श्रीफळ आणि त्यांच्यासाठी मानचिन्ह आम्ही देतो. यासाठी आम्ही या प्रोग्राममध्ये प्रत्येक जे आमचे बांधव आहेत, धनगर समाजाचे बांधव आहेत, कोकण धनगर समाज आणि बाहेरचे पण बांधव आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक दरवर्षी हा प्रोग्राम आम्ही आयोजित करतो. त्यानिमित्ताने सगळे एकत्र भेटतात आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळ्यांचं इकडे स्वागत करतो आणि देवदिवाळीचा प्रोग्राम आम्ही करतो आणि सालाबाराप्रमाणे आम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला असतो आणि सगळ्या समाज बांधव एकत्र मिळतात देवदिवाळीचा प्रोग्राम करण्यासाठी. थँक्यू, धन्यवाद.